ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला। तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या समवेत जाऊन उमेदवारी अर्ज भरला। त्यामुळे या मतदारसंघात फाटक विरुद्ध पवार अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे। ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अपेक्षेनुसार शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांनी दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे। भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून ठाणे विधान परिषदेची जागा शिवसेना सोडण्यात आली आहे। शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन भरला। यावेळेला फाटक यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे इत्यादी उपस्थित होते। दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ठाण्याची जागा सोडण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे ठाणे महापालिकेतील गटनेते अभिजित पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीमधील नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केलाय। अभिजित पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। सर उमेदवारी अर्ज आपण भरलेला आहे की ठाण्यामध्ये देखील सर्व पक्ष एकत्र दिसलेले आहेत। महायुतीचे ठाणे पालघर विजय पक्का आहे आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक मताधिक्याने विजय कारण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये महायुतीचं प्राबल्य आहे, मेजॉरिटी आहे, त्यामुळे महायुती मताधिक्याने जिंकली। सर लोकसभा विधानसभा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही महायुतीने निवडणूक लढवतोय। तसे महाविकास आघाडीचे उमेदवार मी आपल्याला सांगतो, फक्त ठाणे पालघरच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या 17 जागा आहेत, या 17च्या 17 जागांमध्ये महायुतीचं प्राबल्य आहे, महायुती विजय होईल।